तर एनडीटीव्ही मराठीच्या प्रश्नावरती आम्ही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना एक प्रश्न विचारलेला होता, मात्र त्या प्रश्नावरती त्यांनी बगल दिली. पाहूया. आता सुद्धा जो जिया काढलेला आहे त्यात सुद्धा शब्दांचा खेळ केलाय अशा पद्धतीचा आरोप मनसेकडनं केला जातो. उदाहरणार्थ म्हणजे आधी अनिवार्य केलेलं आणि आता सर्वसाधारण असं केलेलं आहे. त्यांचं असं म्हणजे फक्त शब्दांचा खेळ केलाय, बाकी नियम तसाच कंटिन्यू ठेवलाय असं त्यांचं म्हणणं. बघा, मी आपल्या निदर्शनास आणून दिलंय, सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये मराठी भाषा बंधनकारक. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, ज्या शाळेंमध्ये ज्या पद्धतीने मागणी येईल ऐच्छिक त्या विद्यार्थ्यांच्याकडून त्यांच्या पालकांच्याकडून त्या पद्धतीने मग ही तिसरी भाषेसाठी व्यवस्था करून दिली जाईल. आता उदाहरणार्थ अगदीच 1-2 मुलांनी जर एखाद्या भाषेचा मागणी केली तर त्याच्यासाठी तात्काळ लगेच शिक्षक उपलब्ध करून देणं शक्य होणार नाही, आणि म्हणून कमी संख्या आहे तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हे तिसऱ्या भाषेच्यासाठी ऑलरेडी इंग्रजीचं धोरण गेल्या काही वर्षांच्या पासून आपण स्वीकारलेलं आहे. आणि मी आपल्या निदर्शनास आणून दिलं की आता मुंबईची गोष्ट जर घ्याल तर मुंबईमध्येच अनेक माध्यमांच्या शाळा गेल्या अनेक वर्षांच्या पासून तिथं त्रिभाषा हे सूत्र अनेक वर्षांच्या पासून स्वीकारलेलं आहे.